बाबाजी दिसत तर नाही ना? अजिबात नाही. मला ओळखा तुम्ही कोण? डोळ्यावर पट्टी बांधलीये, कानात नाही घातलेली रुई, कळलं ना? ऐकू येतंय मला. याचा आवाज ओळखणार नाही का मी? बस आता आपण खेळायला सुरुवात करूया. या जो पकडला जाईल त्याच्यावर राज्य, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधायची नाही, त्याचे डोळे काढण्यात येतील. वय जो पकडला जाईल त्याचे खरोखरचे डोळे काढण्यात येतील, कळलं? तर आता आपण खेळायला सुरुवात करू. आणि हे बघा, टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवल्या की मला कळेल तुम्ही कुठात, मग मी येणार. चल फिरव रे, चल फिरव. 1 2 अरे वा, चक्कर आहे, जातात. कुठे आहेत सगळे? कुठे आहेत सगळे? अरे टाळ्या वाजवा की टाळ्या. अरे गायबान्यांनो, तुम्ही टाळ्या वाजवल्या तर कळलं ना मला तुम्ही कुठे आहात. मग मी येणार की नाही तिकडं. टाळ्या वाजवा म्हणजे दिसा कळल. अजून नरड्यात भरवणार नाही मी तुझ्या. स्वतःची अक्कल चालवायची आणि शोधायचं आणि शोधायचं. असं वय 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 म्हणजे टाळी वाजली की दिशा कळती. म्हणजे एखाद्याला मला एखाद्या दिशेला पाठवायचं असेल तर त्या दिशेला टाळी वाजवायची. म्हणजे टाळी वाजवू नये तर माझ्या हातात ते मी कोणत्या दिशेला वाजवायची ते. अरे अरे मिळाला, संकटातून बाहेर पडायचा मार्ग मिळाला. चल, खेळ संपला, आपलं डोळं वाचलं. चला. मला काही कळलं नाही. टाळी वाजवायची, दिशा दाखवायची म्हणजे काय? अरे ते तुला कळलं असतं बाहेर, तर तू माझ्या जागी नसता का बसला. म्हणून तर तू तिथे आणि मी इथं राजसिंहासनावर बसलोय, राजू मुकुट घालून. कळल तुला बी, कळल. येळ आली ना की कळल. दिगू, तुझी न्याहारी झाली की तू तयार हो. भाऊजी, तुम्ही पण तयार व्हा. आपल्याला बाबाजींच्या मठात जायचंय. बाबाजींकडे? आता कशाला? आपल्याला तुझ्या बाबांना शोधायचंय ना? बाबांना शोधायचंय ना? मग ते कुठे असतील, काय कसं केलं पाहिजे हे बाबाजींना विचारायला नको? आपल्याला बाबाजींचं मार्गदर्शन लागेलच ना. त्यांच्या दिव्य दृष्टीने कुठे आणि कसं शोधलं म्हणजे तुझे बाबा सापडतील हे बाबाजीच सांगतील ना. खरंच रमाई, तू म्हणतीस की बाबांचा शोध घ्यायचा आहे म्हणून? बघितलं सकू, अख्खं तुझी इच्छा पूर्ण झाली.